कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर गुढीपाडव्यानिमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत संस्थांतर्फे चंदन उटीतून श्री गिरिजात्मक श्री क्षेत्र लेण्याद्री श्रींचे गणेश अवतारातील वैभवी रूप साकारण्यात आले। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठात श्रींचे पुजारी सुधीर गांधी परिवारतर्फे परंपरेने श्रींचे वैभवी गणेश अवतार रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले। श्रींचे गणेशावर वैभवी रूप पाहण्यास दर्शनास भाविक नागरिकांनी आळंदीमध्ये मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त गर्दी केली होती। माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो। चैत्र महिन्यातील पहिली चंदन उटी गुढीपाडव्यास श्रींचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रींचे वैभवी गणेश अवतार रूप चंदन उटीतून साकारले। यासाठी संस्थांचे वतीने सेवा रुजू करण्यात आली। परंपरेने माऊली मंदिरात पहाटे पवमान अभिषेक पूजा प्रमुख विश्वस्त निरंजन नाथसाहेब यांच्या हस्ते झाली। गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊलीवीर तुकाराम माने आदी मान्यवर उपस्थित होते। येथील गोपाळपुरातील वैभव असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे संजीवन समाधीवर देखील श्री क्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि नितीन गांधी परिवाराने श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात परिश्रमपूर्वक गणेश अवतार श्रींचे संजीवन समाधीवर रूप चंदन उटीच्या माध्यमातून लक्षवेधी रूप साकारण्यात आले। गुढीपाडव्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती। या लक्षवेधी सजावटीचे तसेच रंगावली ही लक्षवेधी साकारण्यात आली होती। दर्शनास भाविकांनी गर्दी केली। आळंदी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रींना पवमान अभिषेक पूजा झाली। यावेळी चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, तुकाराम माने सेवक पुजारी उपस्थित होते। परंपरेने श्रींचे चोपदार यांनी गुढीपूजन केले। वारकरी शिक्षण संस्थेतर्फे कीर्तन सेवा रुजू करण्यात आली। दरम्यान मंदिरामध्ये पहाटे घंटानाद, काकडा, भाविकांच्या महापूजा, महिमपूजा, श्रींना दुधारती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले। अक्कलकोटचे मालक रथोत्सव महिरवणूक, विद्युत रोषणाई, रथातून हरिनाम गजरात झाली। सुधीर गांधी परिवार श्रींचे पुजारी यांनी परिश्रमपूर्वक श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीवर चंदन उटी साकारली। भाविकांनी श्रींच्या मंदिरात दर्शनासह श्रींचे उटीतील वैभवी रूप पाहण्यास गर्दी केली। दरवर्षी गुढीपाडवा ते मृग नक्षत्र चालू होईपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात तसेच श्रींचे नरसिंह सरस्वती स्वामींना चंदन उटीचा लेप लावण्यात येतो। या दरम्यान गुढीपाडवा, श्रीरामनवमी, श्री नृसिंह जयंती, अक्षय तृतीया आणि एकादशी निमित्त दशावतार पोशाख साकारण्यात येतात। पहिली चंदन उटी गुढीपाडव्यानिमित्त श्री स्वामींना श्री गणेशाचे रूप साकारण्यात आले। उटीसाठी माजी नगरसेवक श्रींचे पुजारी सुधीर नरहर गांधी, विलास काका गांधी, कौस्तुभ सुरेश गांधी, गजानन ज्ञानेश्वर गांधी, किरण वासुदेव गांधी, योगेश सुरेश गांधी, मनीष मुकुंद गांधी, कैवल्य गजानन गांधी, कुमारी श्रीहरी कौस्तुभ गांधी यांनी परिश्रम पूर्वक स्वामी महाराज मठात उटी साकारली। आळंदी मंदिरामध्ये भाविक, नागरिक, साधक यांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांच्या प्रथाप्रमाणे मंदिरामध्ये
पाडव्याचे धार्मिक महत्त्व ओळखून नियोजन केले। शहरात ठिकठिकाणी रंगावलीसह घराघरांवर गुढी उभारण्यात आली। अनेक ठिकाणी नवीन उपक्रमांचे आयोजन झाले। नव्या दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांची मंदिरालगत पूजा उत्साहामध्ये युवक तरुणांनी केली। हिंदू नववर्षाचे स्वागत अनेक युवक तरुणांनी नवे संकल्प करीत केले। वाहतूक पोलीस विभागाने मात्र मंदिरलगत भाविकांच्या दुचाकी उचलीत कारवाई केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली। पार्किंगची प्रभावीपणे आळंदीत पार्किंगची मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याने भाविक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। अलंकापुरीत श्री राजजन्मोत्सवास परंपरेने प्रारंभ येथील इंद्रायणी नदी घाट परिसरातील वैभवी आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थानचे श्री राम मंदिरात श्री राम जन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत रामनवमी पासून वार्षिक उत्सवास सुरुवात झाली। या निमित्त गुढीपाडवा ते रामनवमी 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। यामध्ये नारदीय कीर्तन सेवा उत्सव काळामध्ये रोज संध्याकाळी कीर्तन भूषण ज्ञानेश्वर बुवा कपलाने यांची परंपरेने होत आहे। या प्रसंगी श्याम गोऱ्हाणे तबला, नाना पांढरे हार्मोनियम साथ देणार असल्याचे विश्वस्त नरहरी महाराज चौधरी यांनी सांगितले। उत्सवात पहिल्या दिवशी डॉक्टर परिमल फडके यांचे सहकारी यांनी भरतनाट्यम सादर केले। पंढरीनाथ महाराज रोकडे आणि ज्ञानेश्वरी रोकडे यांनी अभंगवाणी आणि भावगीत सादरीकरण केले। उत्सवात गीत, नृत्य, भजन गीत, रामायण भजन, संध्या, कथाकथन, श्रींचे जन्मोत्सवाची कीर्तन आदी धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत। रामनवमी निमित्त श्री राम पालखी नगर प्रदक्षिणा होत आहे। संस्थानचे पंचमंडळाच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख विश्वस्त संजय आवेकर यांनी केले। आळंदीसह परिसरात घरोघरी गुढी उभी करीत नागरिकांनी परंपरेने गुढीपाडवा सण धार्मिक पवित्र जोपासत उत्साहात साजरा केला। प्रतिनिधी अर्जुन मेदनकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।